शाळेचा डब्बा भाग 9 मध्ये आज आपण मुगाची डाळ घालून शापूची भाजी बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलेले, जिरी घालून घ्यायची. शापूची भाजी बनवताना भरपूर लसूण टेचून घालायचा आहे. हिरव्या मिरच्या घालायच्या आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. नंतर मुगाची डाळ ही रात्रीचीच भिजत घालायची, म्हणजे सकाळी आपल्याला भाजीमध्ये घालायला सोयीस्कर होतं. शापूची भाजीसुद्धा रात्रीच निवडून स्वच्छ धुवून निथळायला ठेवायची आणि सकाळच्या भारी चिरून घ्यायची. मुगाची डाळसुद्धा तेलामध्ये चांगली आपल्याला परतून घ्यायची. नंतर भाजी घालायची. चवीप्रमाणे मीठ घालून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि 5-7 मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफेवरती भाजी आपल्याला इथे शिजवून घ्यायची. फक्त काय करायचं आहे, शापूची भाजी करताना थोडंसं तेल जास्त वापरायचं, म्हणजे भाजी चटपटीत होते आणि खायला एकदम चविष्ट लागते.